कशाचं प्लॅनिंग? रिसोर्सेस, जे काही साधनं आपण वापरणार आहोत, जे काही साहित्य वापरणार आहोत त्याचं योग्य असं नियोजन आपल्याला करता येतं आणि हे जे काही रिसोर्सेस आहेत ते आपण राईट टाईम योग्य वेळी कसे प्रोक्युअर करतो, प्राप्त करतो, हे रिसर्च डिझाईनमुळे आपल्याला शक्य होतं. की कोणत्या गोष्टी आपल्याला लागणार आहेत, उद्या आपल्याला काय करायचं आहे, पुढचं आपल्याला चॅप्टर 4मध्ये काय काय कामं करायचे, चॅप्टर 4मधले कोणकोणते रेशो काढायचे, तर त्याचं योग्य प्लॅनिंग आणि ते योग्य वेळी प्रोक्युअर करायचे. प्रोक्युअर मीन्स टू ऑब्टेन, टू गेट. सो वी कॅन गेट दॅट रिसोर्सेस इन प्रॉपर टाईम अँड ॲट राईट टाईम. रिसर्च डिझाईन प्रोव्हाइड्स सॅटिस्फॅक्शन अँड कॉन्फिडन्स. बघा, जेव्हा आपण काम करायला लागतो सुरुवातीला आपल्याला कॉन्फिडन्स नसतो, पण हळूहळू जेव्हा आपलं काम डेव्हलप होतं तेव्हा आपल्यामधला आत्मविश्वास वाढत जातो. पण आत्मविश्वास वाढण्यासाठी काय आहे, तुमच्या हातात काहीतरी मार्गदर्शक अशा प्रकारचं नियोजनपूर्व असा आराखडा आहे की या आराखड्याच्या सहाय्याने मी चाललो आहे, आता माझं इतकं काम झालं, आता इतकं राहिलं आहे. दिस इज कॉल्ड कॉन्फिडन्स. आणि त्याच्यातून मग काय होतं, काम करताना एक वेगळ्या प्रकारचा आनंद मिळतो, समाधान मिळतं. बघा, खरंच काम करत असताना आपल्याला खऱ्या अर्थाने समाधान मिळतं, सॅटिस्फॅक्शन मिळतं, कॉन्फिडन्स होतो, अकंपनीड विथ अ सेन्स ऑफ सक्सेस. हे समाधान कशाच्या आधारावर आहे? सेन्स ऑफ सक्सेस. आपल्याला आता चांगलं यश मिळते, आपलं काम खूप गतीत चाललेलं आहे, सो दॅट इज अ सेन्स ऑफ सक्सेस. अशा प्रकारची भावना की मी माझ्या कामामध्ये मला यश मिळते, सो त्याचा एक विचार या कॉन्फिडन्स वाढवण्यामध्ये आणि सॅटिस्फॅक्शन देण्यामध्ये असतो. फ्रॉम द बिगिनिंग ऑफ द वर्क ऑफ द रिसर्च. सुरुवातीपासून अशा प्रकारचा सेन्स ऑफ सक्सेस वाढत जातो, अशा प्रकारे कॉन्फिडन्स वाढत जातो आणि हळूहळू आपल्याला सॅटिस्फॅक्शन मिळतं. तर रिसर्च डिझाईनचे हे फायदे आहेत. ओके, दीज आर द ॲडव्हान्टेजेस ऑफ रिसर्च डिझाईन. हे सर्व रिसर्च डिझाईनचे फायदे आहेत. मग त्याला तुम्ही आकडे द्या, 1 2 3 4. यू कॅन वर्क. देन नीड फॉर रिसर्च डिझाईन. संशोधनाच्या याची गरज काय? रिसर्च डिझाईन इज नीडेड बिकॉज इट फॅसिलिटेट्स द स्मूथ सेलिंग ऑफ द व्हेरियस रिसर्च ऑपरेशन्स. रिसर्च डिझाईनची गरज काय आहे तर इट इज नीडेड बिकॉज इट फॅसिलिटेट्स म्हणजे ती आपल्याला मदत करतो, आपल्याला सहाय्यभूत ठरतो. कशासाठी? स्मूथ सेलिंग ऑफ व्हेरियस रिसर्च ऑपरेशन्स. सेलिंग म्हणजे काय? नाव जहाज चालवणे, सेलिंग. आता इथं सेलिंग काय आहे? सेलिंग ऑफ रिसर्च ऑपरेशन्स. जे काही तुमचं वेगवेगळ्या प्रकारचं संशोधनाचं कार्य आहे त्याला अतिशय स्मूथपणे, चांगल्या पद्धतीने पुढे नेण्याचं काम रिसर्च डिझाईनमुळे शक्य होतं. देअर बाय मेकिंग रिसर्च ॲज इफिशियंट ॲज पॉसिबल. त्याच्यामुळे आपला जो रिसर्च आहे तो काय होतो? त्यामुळे देअर बाय म्हणजे त्यामुळे मेकिंग रिसर्च ॲज इफिशियंट ॲज पॉसिबल. जेवढा आपला रिसर्च जेवढा ॲज पॉसिबल, जेवढा इफिशियंट करता येईल तेवढा इफिशियंट आपल्याला करता येतो, तेवढा चांगल्या पद्धतीने कार्यक्षम करता येतो. यील्डिंग मॅक्झिमल इन्फॉर्मेशन विथ मिनिमम एक्सपेंडिचर ऑफ एफर्ट, टाईम अँड मनी. रिसर्च डिझाईनमुळे काय मिळतं? यील्ड मीन्स प्रोड्यूस म्हणजे निर्माण होतं, प्राप्त करतो. मॅक्झिमल इन्फॉर्मेशन. रिसर्च डिझाईनमुळे आपण जास्तीत जास्त माहिती गोळा करतो आणि कशा पद्धतीने? विथ मिनिमम एक्सपेंडिचर ऑफ एफर्ट. कमीत कमी प्रयत्नामध्ये, कमीत कमी काळामध्ये आणि कमीत कमी पैशामध्ये मिनिमम एक्सपेंडिचर ऑफ एफर्ट, मिनिमम एक्सपेंडिचर ऑफ टाईम आणि मिनिमम एक्सपेंडिचर ऑफ मनी. काळाचं, वेळेचं आपण जास्त अपव्यय करत नाही, प्रयत्न आपले जास्त लागत नाही, तर आपल्या जो आराखडा तयार असेल आणि त्यासाठी लागणारा पैसासुद्धा आपल्याला खर्च जास्त करावा लागतो. अशामुळे आपल्याला अनेक गोष्टी या आपल्या रिसर्च इफिशियंट करता येतात. रिसर्च डिझाईन हॅज अ सिग्निफिकंट इम्पॅक्ट ऑन द रिलायबिलिटी ऑफ रिझल्ट्स ऑब्टेन. रिसर्च डिझाईनमुळे आपल्याला रिझल्ट जे प्राप्त करायचे आहेत त्या रिझल्टची रिलायबिलिटी, त्याची सत्यता ही आपल्याला त्याचे खऱ्या अर्थाने त्याचा इम्पॅक्ट
महत्त्वाचा इम्पॅक्ट हा आपल्याला त्या जो काही निष्कर्ष आपण काढणार आहोत, जो काही परिणाम आपल्याला प्राप्त होणार आहे त्याच्याबद्दलची सत्यता ही आपल्याला रिसर्च डिझाईनमुळे शक्य होते. देन इट डज ॲक्ट्स ॲज ए फर्म फाउंडेशन फॉर द एंटायर रिसर्च. रिसर्च डिझाईन कसं आहे? इट डज ॲक्ट्स ॲज ए फर्म फाउंडेशन. फर्म फाउंडेशन म्हणजे पक्का पाया. आपल्या संपूर्ण रिसर्चला रिसर्च डिझाईन हा काय आहे? फर्म फाउंडेशन, पक्का पाया. त्यात पायावर तुमची सगळी पुढची भीड अवलंबून आहे, तुमचं सगळं कार्य अवलंबून आहे. आणि म्हणून इट इज ए फर्म फाउंडेशन. फॉर एक्झाम्पल, इकॉनॉमिकल अँड अट्रॅक्टिव्ह कन्स्ट्रक्शन ऑफ हाऊस, वी नीड ए ब्ल्यू प्रिंट. खूप सुंदर घर तयार करायचं आहे तर त्याच्यासाठी आपल्याला काय पाहिजे? ब्ल्यू प्रिंट पाहिजे. कॉमनली कॉल्ड द मॅप ऑफ द हाऊस. घराचा जो ब्ल्यू प्रिंट असतो त्यालाच आपण काय म्हणतो? नकाशा. घराचा नकाशा विल थॉट आउट अँड प्रिपेअर्ड बाय अन एक्सपर्ट आर्किटेक्ट. आर्किटेक्ट तुम्हाला सगळ्या गोष्टी देतो. तुमच्या घराच्या खोली म्हणजे पाया किती खोल असला पाहिजे, लांबी रुंदी किती पाहिजे, भिंती किती कशा पाहिजे, कुठे काय पाहिजे, दिस इज व्हॉट सा. तर ते जर नसेल आणि चला बांधा घर, काय कसं बांधणार? विदाउट प्लॅन. सो हे उदाहरण. सिमिलरली वी नीड ए रिसर्च डिझाईन. जसं घर बांधताना आपल्याला घराचा नकाशाची गरज असते, तसं संशोधन करताना सुद्धा आपल्याला रिसर्च डिझाईनची गरज असते. ऑर रिसर्च प्लॅन इन ॲडव्हान्स. आधीच आपल्याला रिसर्च प्लॅन ऑफ डेटा कलेक्शन ॲनालिसिस फॉर रिसर्च प्रोग्राम. तर डेटा कलेक्शनच्या बद्दल, ॲनालिसिसबद्दलचा या सगळ्या गोष्टी इन ॲडव्हान्समध्ये आपल्याला रिसर्च डिझाईनमुळे प्राप्त होतो. रिसर्च डिझाईन स्टँड्स फॉर ॲडव्हान्स प्लॅनिंग ऑफ द मेथड्स टू बी अडॉप्टेड फॉर कलेक्टिंग रिलेव्हंट डेटा अँड द टेक्निक्स टू बी यूज इन देअर ॲनालिसिस. रिसर्च डिझाईन कसं आहे? स्टँड्स फॉर ॲडव्हान्स प्लॅनिंग. जर तुमचं नियोजन व्यवस्थित असेल, आपल्याला महिन्याभरात इतके ₹1000 घरासाठी लागतात आणि त्याच्यात तेवढ्या ह्याच्यातच आपल्याला आपल्या घराचं एक्सपेंडिचर करायचं आहे. तर त्यासाठी काय करणार? तुम्ही नियोजन करणार की तसं काम करताना सुद्धा, रिसर्चमध्ये काम करताना सुद्धा योग्य अशा प्रकारचं प्लॅनिंग केलं पाहिजे. ॲडव्हान्समध्ये प्लॅनिंग केलं पाहिजे. पण हे ॲडव्हान्स प्लॅनिंग कशाचं आहे? ऑफ मेथड्स टू बी अडॉप्टेड. ज्या मेथड्स तुम्ही तुमच्या रिसर्चमध्ये वापरणार आहात त्या मेथड्स, त्यांचं ॲडव्हान्स प्लॅनिंग. ह्या मेथड्स कसे आहेत? फॉर कलेक्टिंग द रिलेव्हंट डेटा. जो तुम्हाला अनुकूल डेटा आहे, जी महत्त्वाची माहिती ती मिळवण्यासाठी तुम्हाला ज्या पद्धतीत ज्या मेथड्स वापरायचे आहेत त्याचं ॲडव्हान्स प्लॅनिंग रिसर्च डिझाईनमुळे करता येतो. अँड द टेक्निक्स टू बी यूज इन देअर ॲनालिसिस. म्हणजे मेथड्स तुम्ही वापरणार आहात त्याच्यासाठी कोणते टेक्निक्स वापरणार आहात, त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे? तुम्ही पर्सेंटेज काढणार आहात, तुम्ही रेशिओज काढणार आहात, किंवा तुम्ही त्याचे मॅप बनवून त्याचं स्पेशल एक्सप्लेन करणार आहात, की डेटा 1901 ते 2001 या काळातला डेटा वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही त्याचं ॲनालिसिस करणार, त्याची ग्रोथ काढणार आहात, काय करणार आहात? तर दॅट इज कॉल्ड टेक्निक्स. त्या टेक्निक्समध्ये तुम्ही कोणत्या मेथड, स्टॅटिस्टिकल टेक्निक वापरणार आहात, मीन मोड मीडियन वापरणार आहात, की स्टँडर्ड डेविएशन वापरणार आहात, काय वापरणार? काही स्क्वेअर टेस्ट वापरणार आहात, काय हायपोथेसिस, नल हायपोथेसिस तुम्ही घेणार आहात, की दॅट इज कॉल्ड टेक्निक्स. दॅट इज टू बी अनालाइज. द नीड फॉर रिसर्च डिझाईन इज ॲज फॉलो. म्हणून या सगळ्या गोष्टी म्हणजेच रिसर्च डिझाईनची गरज आहे. द नीड, रिसर्च डिझाईनची गरज काय आहे? तर इट रिड्युसेस इनॲक्युरसी. रिसर्च डिझाईनमुळे चुका कमीत कमी होतात. हेल्प्स टू गेट मॅक्झिमम इफिशियन्सी अँड रिलायबिलिटी. त्याच्यामुळे खूप क्षमता आणि सत्यता, खरेपणा आपल्याला रिसर्च डिझाईनमुळे प्राप्त करता येतं. एलिमिनेट्स बायस अँड मार्जिनल एरर्स. त्याच्यातून जे काही आपले दुराग्रह असतात ते एलिमिनेट होतात, कमीत कमी होतात, आणि त्याच्यातून येणाऱ्या जे चुका आहेत त्या चुकासुद्धा त्याच्यातून वगळल्या जातात. मॅक्झिमायझेस वेस्टेज ऑफ टाईम. वेळेचं जे काही वाया जाणारा वेळ असतो तो कमीत कमी मिनिमाइज होतो, कमीत कमी होतो. हेल्पफुल फॉर कलेक्टिंग रिसर्च मटेरियल. रिसर्च मटेरियल कलेक्ट करण्यासाठी रिसर्च डिझाईन मदत करतो.
हेल्पफुल फॉर टेस्टिंग ऑफ हायपोथेसिस. जे काही हायपोथेसिस तुम्ही मांडतात त्यासाठी तुमचं रिसर्च डिझाईन मदत करत असतं. यूज अँड आयडिया रिगार्डिंग द टाईप ऑफ रिसोर्सेस रिक्वायर्ड इन टर्म्स ऑफ मनी, मॅनपॉवर, टाईम अँड एफर्ट्स. या रिसर्च डिझाईनमुळे आपल्याला हे जे काही रिसोर्सेस आहेत, उदाहरणार्थ त्यासाठी लागणारा पैसा, त्यासाठी लागणारी मानवी शक्ती, वेळ आणि त्यासाठी लागणारे प्रयत्न, हे जे रिक्वायर्ड रिसोर्सेस आहेत ते कशा प्रकारचं आपल्याला मिळवता येईल हे रिसर्च डिझाईनमुळे आपल्याला प्राप्त करता येतं. प्रोव्हाइड्स अन ओव्हरव्ह्यू टू अदर एक्सपर्ट्स. आणि रिसर्च डिझाईन जर तुम्ही एक्सपर्टला दिलं आणि त्याला ओव्हरव्ह्यू करायला लावलं तर त्याच्यातून एक्सपर्टची मतं आपल्याला प्राप्त होतात की तुम्ही हे काम करणार आहात आणि ते कामामध्ये या काही उणीवा आहेत किंवा या गोष्टी तुम्ही ॲड करा. तर रिसर्च डिझाईनचा आपल्याला ओव्हरव्ह्यू करून एक्सपर्टचं गायडन्स मिळतं. गाईड द रिसर्च इन द राईट डायरेक्शन. रिसर्च डिझाईन आपल्याला संशोधनाला योग्य अशी दिशा प्राप्त करून देतात. सो दिस इज द इसेन्शियल एलिमेंट्स ऑफ रिसर्च डिझाईन. आय थिंक वी शुड स्टॉप हिअर.